हे दृश्य पाहिल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाच्या तळपायातली आग मस्तकात जाईल. पण सोयीचं राजकारण करणाऱ्या काँग्रेसनं नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय. एवढंच काय, यांच्या पुणे शाखेत तर शिवजयंती साजरी करण्यालाच विरोध होता. पुण्याच्या काँग्रेस हाऊसमध्ये शिवजयंतीच केली जायची नाही. अहो, शरद पवार यांनी तर थेट शिवछत्रपती जाणता राजा नाहीत असं विधान करून महाराजांचा गौरव कमी करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती यांची उपाधी शिवछत्रपती हीच होती. छत्रपतीच होती, जाणता राजा नव्हती. शरद पवारांनी अशी दुटप्पी भूमिका वारंवार घेतलीये. शरद पवार म्हणजे उक्ती आणि कृती यापासून फारकत घेतलेला माणूस. राज्यात आज दोन प्रकारचं राजकारण दिसतं. एक, सत्तेत असलेल्या नेत्याचं राजकारण ज्यात शिवछत्रपतींना आदर्श स्थान आहे, आणि दुसरं शरद पवारांचं ज्यात शिवाजी महाराजांना स्थानच नाही. आता जनताच ठरवणार आहे छत्रपतींना सर्वोच्च स्थान देणाऱ्याला साथ द्यायची की छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांच्या डावपेचांना बळी पडायचं.